तर विठ्ठलाच्या स्वरूपात ही बघा मूर्ती 2 फुटाची आहे ना. किती असेल तर याची किंमत? किती फूट आहे? 9 फूट आहे. तर किती असेल प्राइस आता? छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि प्राइस काय असेल? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो तो म्हणजे हमरापूर मध्ये, आणि हमरापूर जर बोलला ना तर कोणाला सांगायचीच गरज पडत नाही. ते म्हणजे गणपतींचा माहेर घर असलेला हमरापूर. आणि हमरापूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला छोट्या मूर्तींपासून मोठ्या मूर्तींपर्यंत तुम्हाला इथून मूर्ती सिलेक्ट करून पाहिजे तशी कलर पेंट करून पाहिजे त्या स्वरूपात तुम्हाला इथून घेऊन जाता येते. तर तेच बघण्यासाठी आज आपण आलोय हमरापूरमध्ये. शक्यतो आज तुम्हाला मी सर्व मूर्तींची किंमत आहे ना डिस्प्ले करेन किंवा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेच जण बोलणार आहेत की मूर्तींची किंमत कधी केली जात नाही. मीही तेच सांगेन की मूर्तींची किंमत कधीही केली जात नाही. म्हणजे ती कशा प्रकारे, जर त्यांनी जर अंदाजे जर 1000 सांगितलं तर तिला त्या मूर्तींची किंमत आपण 800-900 घे असं आपण कधीच त्या मूर्तींची किंमत करू शकत नाही. अर्थातच बार्गेनिंग आपण करू शकत नाही. पण हा, आपण ज्यावेळी या हमरापूरमध्ये येतो त्यावेळी आपण कारखानदार जो मालक आहे त्याला नक्कीच आपण विचारतो त्यांना की मूर्तींची किंमत किती आहे, आणि आपण आपल्या मंडळांना पण सांगतो की मूर्तींची किंमत किती आहे. याच्या व्यतिरिक्त छोटी जर मूर्ती असेल तर आपण आपल्या घरात पण सांगतो. तसंच हा जो पूर्ण सबस्क्रायबर जो आहे त्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आणि त्यांची असलेली कमी जास्त म्हणजे त्यांच्या त्याच रेंजमध्ये असलेली किंमत आपण आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी देतो मी पत्ता. तालुका पेन, गाव हमरापूर, आणि पेनच्या साईडला असलेला आहे मोठा असा कारखान्यांचा गाव. तर तुम्ही जर स्वतःची जर गाडी घेऊन येताय ना तर तुम्ही या साईडने याल. कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये यायला लागतंय. पण जवळच आहे, म्हणजे चालत पण तुम्ही येऊ शकता. आणि हा जर तुम्ही बघत असाल ना तर बघा कसा आहे नजारा. बघा मोठ्या मोठ्या मूर्त्यांचा नजारा. हमरापूर जर बोलला ना तर जिथून सुरुवात होत आहे ना तिथून शेवटपर्यंत पूर्ण गाव आहे ना बघा पूर्ण मूर्त्यांनीच भरलेला. जसं जसं आपण आतमध्ये जाऊ ना तसं आपल्याला मूर्त्या बघायला मिळतील. सुरेखा आर्ट जिजाऊ कला केंद्र हा बघा. आणि त्याने बघा कसा मोठा शेड टाकलाय आणि मूर्त्या बघा अशा मोठ्या मोठ्या लागलेल्या आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो आता वेगवेगळ्या मूर्त्या कलरफुल. तर ही बघा, ही मूर्ती तुम्ही बघितली ना तर मस्तपैकी साईडला ना मोर दिसतंय बघा. मोराच्या वरती त्यांनी हात ठेवलाय. आणि इकडे जर बघितलं तर हे बघा मूर्ती कशी बसले एकदम आरामात. सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. मागचा बॅकग्राऊंड अजून पण कलर करायचा आहे. आणि ही बघितली ना मूर्ती तर ही बघा, ही कशी मोठी मूर्ती आहे एकदम. तिथं लिहिल्यावरती कौस्तुभ मणी. हा पूर्ण मागचा बॅकग्राऊंड आहे ना एकदम भला मोठा त्यांनी बॅकग्राऊंड दाखवलाय. पूर्ण कलर पेंट झालेली नाही मूर्ती. आणि इकडे या सर्व ज्या मूर्त्या आहेत ना त्या बघा कसा कलर झालेला आहे. ते बघा ही मूर्ती पूर्ण कलर झालेली आहे. इकडे पण कलर झालेली आहे. ती पण कलर झालेली आहे. जय मल्हारच्या स्वरूपात असलेली ही मूर्ती आहे. आणि तिकडे बघा ती मूर्ती. तर ह्या मूर्त्या आहेत ना वेगवेगळ्या फुटानुसार आहेत. 2 फूट, 3 फूट, 6 फूट. तर ही बघा, ही जी मूर्ती आहे ना ही जर बघितली ना तर डिस्प्लेवर तुम्हाला ना किंमत दिसते मूर्तीची. परफेक्ट मी सुद्धा प्राईस सांगत नाही, पण जी तुम्हाला डिस्प्लेवर दिसतंय त्या अंदाजानुसार तुम्ही अंदाजा लावू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या 3 मूर्त्या आहेत ना या 3 मूर्त्यांची सुद्धा आपण विचारलेले आहेत पैसे किती आहेत, किंमत किती आहे ती. तर डिस्प्लेवर तुम्हाला दिसते किंमत. तर का तुम्ही गणपतीच्या 10 दिवस 15 दिवस जर आलात तर कदाचित ह्या गोष्टी वाढू सुद्धा शकतात. पण तुम्ही मूर्त्या बघा, मूर्ती जर बघितली ना तर कमीत कमी 3 फुटाच्या 3 मूर्त्या आहेत. त्या 3 मूर्त्या 3 फुटापर्यंत आहेत. आणि ही जी मूर्ती जर तुम्ही बघितली ना ही बघा, बघायला बघा कशी वाटते. एकदम भली मोठी अशी भरलेली मूर्ती आहे. पूर्ण धोतर वगैरे सर्व काय पेंटिंग झालेली आहे. फायनल फक्त फिनिशिंग त्यांना द्यायची आहे. आणि याची जी तुम्हाला जर किंमत जर बघायची असेल ना तर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतंय. हे बघा, आता आपण सुरेखा आर्ट्स बघितला, त्याच्यानंतर निलेश आर्ट्स. हे यांच्या जास्तीत जास्त छोट्या मूर्त्या आहेत. बऱ्याचशा छोट्या मूर्त्या आहेत. जास्तीत जास्त किती फुटापर्यंत आहे त्या मूर्त्या? आमच्याकडे 6 फुटापर्यंत 1 फूट ते 6 फुटापर्यंत. हा, 1 फूट ते 6 फुटापर्यंत असलेल्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, आता आपण आलो सुरेखा आर्ट्स. भल्या मोठ्या मूर्त्या बघितल्या. आता तुम्हाला निलेश आर्ट्स यातल्या छोट्या छोट्या मूर्त्या. तुम्हाला जसा कलर तुम्हाला पाहिजे असेल तशा कलर मध्ये नॅचरल बॉडी कलर येतो. आपण एक रॉयल पेंट मध्ये बॉडी कलर आहे. तसे तुम्हाला जसे लागतात मूर्त्या तशा आपण बनवून देतो. आणि टेपरी करून डायमंड वर्क
धोतर फेटा सर्व आपल्या इथं बनवून भेटतात. सर्व भेटणार. फक्त काय त्यांची जी किंमत असेल ते वेगवेगळी किंमत हा, प्रत्येक जसं आपण जसं वर्किंग असेल तशी प्राइस असतो. हा तशी मूर्तीची प्राइस असते. तर तुम्हाला दाखवतो दादाच्या कारखान्यात असलेल्या मूर्त्या. तर ह्या बघा, ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, हे बघा डायमंड आणि धोतर आणि फेटा वगैरे लावलेल्या मूर्त्या आहेत. हे बघा, जर तुम्ही बघत असाल तर तरी कितीपासून याची प्राइस सुरू होते यांची? एक 2 फुटाचे आपण जसं असेल वर्किंग तसं एक 7,000, 6,000, 6,000, 5,500 वगैरे असं घेतो आपण. 2.5 फूट 10,000, 10,500 असे जसे वर्किंग असेल तसे प्राइस घेतो आपण. जशी वर्किंग असेल म्हणजे प्राइस काय फिक्स नाहीये ठीक आहे, मूर्त्यांची. जशी वर्किंग वगैरे काय तुम्हाला जसं एक्स्ट्रा कोण वाढवतो आम्हाला असं करून पाहिजे हा हा. तसं आपलं ते चार्जेस चेंज होतात. तरी पण आता ही बघा, ही मूर्ती एकदम मस्त पैकी फेट्याने आणि हिऱ्याने नटवले. किती फूट आहे ही मूर्ती? ही 2.5 फूट मूर्ती आहे. 2.5 फूट आहे. तरी आता जरी तुम्ही द्यायची झाली तरी कितीपर्यंत जाईल? एक 10,000ला जाईल ती मूर्ती. 10,000. पण ही जी किंमत आहे ती सध्या जर का गणपती जवळ आले, गणपती जवळ आले तर बदलू पण शकते आहे ना. हा, थोडीफार चेंजेस होतात. थोडेफार चेंजेस होत राहतील. त्याच्यानंतर ही बघा, ही मूर्ती जर बघितली नाही बघा, दोन्ही सिंह आहेत साईडला आणि मस्तपैकी मूर्ती बसलेली आहे. किती फुटाची आहे ही? 2.5 फूट आहे. तरी याची किती जाईल तरी? 2.5 फूट ही 9.5ला जाईल. 9.5 पर्यंत जाईल. हा, त्याच्यानंतर मग ही ती पण 9.5 पर्यंत जाईल. ही घरामध्ये एकदम सफिशियंट बसवण्यापुरती आहे ना, छोटी ना मोठी? 2 फूट ना. हा, 2 फुटाची मूर्ती आहे ही बघा. कितीपर्यंत तरी? ही 2 फुटाची आपण 7,000ला जाते. 7,000पर्यंत. तर बघा, कमी जास्त म्हणजे मूर्ती आहे, आपण किंमत सांगत नाही कुठल्याही देवांची, मूर्त्यांची पण किंमत सांगत नाही. मग तुम्हाला एक अंदाजा यायला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही सांगतो. उद्या तुम्ही जर आलात तर कमी जास्त होईल, आहे की नाही? तसं काम असेल तसं दादा तेच सांगतायत. त्याच्यानंतर बिना फेट्यांच्या ज्या मूर्त्या असतात, ते आपले बिना normal वरच्या range मध्ये नॉर्मल असतात सर्व. आपलं 2.5 फूट 5,500 फक्त पेंटिंग करून. फक्त पेंटिंगच्या ज्या आहेत त्या. आणि आपल्याकडे रिटेलला पण भेटतात आणि होलसेलला पण भेटतात. होलसेल किती मूर्त्या घेतल्यानंतर? होलसेल तुम्ही घेणार तसे 15, 20, 50, 200 काय जर 2 फुटाच्या मूर्त्या मी जर का 50 घेतल्या तर ते किती म्हणजे रेट नुसार जाईल? 200 रुपये 2 फुटाचे होलसेलला. पूर्ण पेंटिंग करून? हा, पूर्ण पेंटिंग करून. 2 फुटाची मूर्ती 2200 रुपयापर्यंत सांगतायत ते. पण मी आता पण सांगतोय तुम्हाला की कमी जास्त पैशांमध्ये होतच राहणार, कारण आज जसं जसं सण जवळ येत राहील तसं तसं मूर्त्यांचे रेट सुद्धा वाढतील, आहे ना. हो. तर निखिल दादाने त्यांच्या ज्या कारखान्यातल्या ज्या बऱ्याचशा काही जे वर्क आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शक्यतो किंमत पण सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर बघितलं ना ते बघा, मूर्त्या जर बघितल्या ना ते बघा, त्या साईडला अशा तयार होतात त्यांच्याकडं बऱ्याचशा मूर्त्या आहेत. मूर्त्या बघा कशा भरलेल्या आहेत. ही बघा, ही मूर्ती बघा किती फुटाची आहे दादा? ही 1.5 फूट आहे. 1.5 फूट. तरी पण आता याची 1.5 फुटाची किती असेल किंमत? कॉस्ट 2200 रुपये. 2200 रुपये. पूर्ण आता तयार झालेली आहे, रेडी, तयार झाली. थोडा कलर बाकी आहे. फिनिशिंग मारायची आहे फक्त. हा, तरी बघा या मूर्तीची किंमत आणि मूर्ती बघा तुम्ही जशी आपण घरामध्ये ठेवतो तशी. होलसेल जर आपण घेतली 50 किंवा 100 याच्यामध्ये घेतली तर 1500 रुपये सांगतायत ते. हे बघा, ही मूर्ती बघा तुम्ही. आणि जास्तीत जास्त दादा जर आपण धोतर लावतो त्यांचीच किंमत मूर्तींची जादा आहे ना सर? जे आपण धोतर वगैरे लावतो, धोतर पेटा किंवा डायमंड वर, त्या मूर्तीची जास्त किंमत असते. ही मूर्ती आहे किती फुटाची आहे? दादा 2 फूट आहे. 2 फूट आहे. आता पूर्ण वर्क झालेलं आहे? दादा झालाय थोडा, पण थोडा कलर बाकी आहे. जो लाकूड कलर बाकी आहे आणि पिटी कलर थोडा बाकी आहे. आता तरी पण काय किंमत ठेवलेली आहे सध्या? गाव गिराकला तर 3500 रुपये, होलसेलला 2200 रुपये. हा, तर मूर्ती तुम्ही बघून घ्या. हे बघा, ही मूर्ती आहे. मागं पण तीच मूर्ती आहे ना. हा, ही बघा, ही बघा आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा. मस्त पैकी त्याने गणवेश प्रदान केलाय. तिकडे बघा फेटा बघा शिवाजी महाराजांचा. किती फूट आहे ही दादा? 2.5 फूट आहे. 2.5 फूट. आणि प्राइस काय असेल त्याची? प्राइस 10,000 रुपये. 10,000 पर्यंत. हे सर 9 पर्यंत देऊ. 9 पर्यंत देतील. 2.5 फुटाची आहे ना. हा, तर बघा मूर्ती बघा तुम्ही. आणि डिस्प्लेवर तुम्हाला किंमत सुद्धा आम्ही सांगतोय. आता ही मूर्ती किती फुटाची आहे तरी? 1.5 फुटाची मूर्ती आहे. 1.5 फूट. हा, ही बघा 1.5 फूट. अजून पण वर्क बॅलन्स आहे ना? भरपूर बाकी आहे. काम भरपूर बाकी आहे. तरी पण आता ह्याची किंमत किती जाईल? 1800 रुपये. 1800 रुपये. हा, होलसेलला 1800. 1.5 फुट आपण 1500 हा, गाव गिराकला 2200 रुपये. हा. आणि जर एकच एखाद्याला मूर्ती न्यायची असली मला ही तर कितीपर्यंत द्याल? 2000 पर्यंत देऊ. 2,000पर्यंत जाईल. बघा ही मूर्ती. ही आता स्वामींची मूर्ती आहे. स्वामींची मूर्ती बघा. वर्क अजून बराचसा बॅलन्स आहे त्यांचा. कितीपर्यंत आणि किती फुटाची आहे? दादा 2 फुटाच्या हिला आपण 3500 रुपये देतो. तिसरी मूर्ती.
हा आहे गजमुख अवतार. हे बघा कसा आता पूर्ण लालच राहणार कलर. लालच ना त्याच्यामध्ये वर्क अजून सोंड थोडी ब्लॅक होणार आणि डोले बाकी आहेत, लिखाई बाकी आहे, सर्व काही काम बाकी आहे त्याच्या साडीमध्ये. किती फुटाची आहे? 18 इंच. 18 इंच काय असेल तरी किंमत? हे 25 रुपये. हा 2500 रुपयापर्यंत. त्याच्यानंतर ही पुढची, ही बघा आली चौथी मूर्ती. हे बघा आपलं उंदीर मामा कसे बसले तिथे. आणि मूर्ती बघा तुम्ही, वर्क अजून बराचसा बॅलन्स आहे. तरी पण आता ही मूर्ती किती फुटाची आणि किती? 2 फुटाचे. 2 फुटाची मूर्ती आहे. 3500 रुपयापर्यंत. मूर्ती बघा कशी बसले. ही बघा या स्वरूपात मूर्ती बसलेली आहे. ओके, तर आता आपण आलो निलेश आर्ट्स मधून. आणि निलेश आर्ट जर बोलला ना तर कमीत कमी 2-2.5 हजारापर्यंत मूर्त्या आहेत त्यांच्याकडं. आता पण बुकिंग चालू आहे, अजून पण त्यांचं काम वर्क चालू आहे. तर लवकरात लवकर बुकिंग करा मित्रांनो. जसं तुम्ही लवकरात लवकर बुकिंग कराल ना तर जास्तीत जास्त मूर्ती आहे ना आपल्याला स्वस्त घेता येते खास करून. तर हे इकडे बघितलं ना तर बघा मंगल मूर्ती आर्ट. हे बघा या साईडला जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या मोठ्या सुद्धा मूर्त्या आहेत ह्या साईडला. त्याच्या साईडला तिकडं पण आहेत, तिकडं पण बघितलं तिकडं पण मूर्त्या दिसत आहेत आपल्याला. खरा जो आहे ना हा इथून सुरुवात होते. इथून जो सुरुवात होते ना आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचा पट्टा, तो लास्ट पर्यंत शेवटपर्यंत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन मी, कोणी गैरसमज करून घेऊ नका. मूर्त्यांची किंमत आपण त्याच्यासाठीच सांगतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाजा येईल की नक्की हमरापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला मूर्ती किती फुटाची आणि किती रुपयापर्यंत घेता येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा कारखान्यात जाताना त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या कारखान्यात येऊन तुम्ही मूर्ती बघू शकता. तुम्हाला जशी मूर्ती पाहिजे तशी जर तुम्हाला बनवून घ्यायची असेल तर तुम्ही यांना सांगितलं तशी मूर्ती ते बनवून देतात. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला जर एखादी मूर्ती जर आपल्या पद्धतीने बनवून घ्यायची असेल तरी सुद्धा ते बनवून देत आहेत. आणि तुम्हाला जशी किमतीची मूर्ती घ्यायची आहे त्या किमतीमध्ये तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला बरेचसे कारखाने आहे. फक्त तुम्हाला वॉकिंग करायला लागेल, चालत जायला लागेल. बघा तुम्ही जर बघितला ना नजारा तर पूर्ण गणपतीच्या मूर्त्याच बघा. या साईडला पण मूर्त्या, प्रत्येकाच्या घरात मूर्त्याच बघायला मिळतील. इकडे जरी गेलो ना आपण मूर्त्याच बघायला मिळतील. बघा ही जर मूर्ती जर बघितली ना तुम्ही, कच्ची मूर्ती आहे म्हणजे पूर्ण बनवलेली आहे पण पेंटिंग झालेली नाही. तर तुम्ही अशा पण मूर्त्या जर तुम्हाला घेऊन जाता आल्या तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. अशा सुद्धा त्या मूर्त्या देतात जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही त्या मूर्तीला पाहिजे तसा पेंट करू शकता. तर अशी जर मूर्ती घेतली ना तर शक्यतो स्वस्तच पडते अशी मूर्ती, फक्त मूर्ती बनवलेली. तर ही बघा ही मूर्ती तुम्ही बघितलीत ना, कोणत्या रूपामध्ये मूर्ती दाखवली तुम्ही? तिरुपती बालाजी. तिरुपती बालाजी. आणि वर्क कसं काय केलं, याच्यामध्ये काय काय काम केलंय? वर्क पूर्ण गोल्डन प्लेटिंगची ज्वेलरी आहे. ह्या ज्वेलरीला 4 पॉलिश असतात. म्हणजे नॉर्मल जी ज्वेलरी असतं त्याला सिंगल पॉलिश किंवा डबल पॉलिश असतं. तर आम्ही जास्त फिनिशिंगसाठी 4 प्लेटिंगमध्ये ती ज्वेलरी प्लेटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे लुक जरा त्याचा आणखी वाढून दिसतो. किती फुटाची आहे मूर्ती? ही मूर्ती आहे 4 फुटामध्ये तुम्हाला. आता ही बुक झाली आहे मूर्ती? हां, ह्याच्यातल्या 15 बुक झाल्यात आत्तापर्यंत. अजून बुकिंग चालूच आहे याच्यावरती. लुक आहे तो साऊथमध्ये लुक केलेला आहे, धोतरचा वगैरे मुकुट वगैरे एकदम पूर्ण बालाजीसारखं बनवलेलं आहे. त्याच्यामुळं मूर्ती आणखी सुंदर दिसते ती. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 777-698-7788. दादाचा नंबर दिला डिस्प्लेवर. मूर्ती जर बुकिंग करायची असेल तर किती दिवस आधी बुकिंग करावं लागेल? आता मूर्ती बुकिंग करायची असेल तर ऑगस्टच्या अगोदर बुकिंग करावं लागेल. ऑगस्ट नंतर बुकिंग बंद होतं आपलं. पूर्ण माग कारखाना आहे त्यांचा, पुढे त्यांनी डिस्प्ले केलेल्या आहेत मूर्त्या. हे बघा फुल भरलेल्या मूर्त्या आहेत. ही कोणत्या याच्यामध्ये आहे मूर्ती? हे आपला चौरंग गणपती असतो ना सिंपल मध्ये ब्राह्मण, त्या पद्धतीने सजवलेला आहे पेंटिंग मध्ये. आता यांना धोतर वगैरे नेसवला जाईल? हा, ओरिजिनल धोतर, परत ओरिजिनल ज्वेलरी पण करून देतो. काही कस्टमरांना ज्वेलरी नको पाहिजे असेल तर मग ते असे शाही गोल्डन मारून देतो. आता किती फुटाची आहे तरी मूर्ती? ही मूर्ती 4 फुटापर्यंत आहे. त्याच्या अजून आखणी व्हायची बाकी. पेंटिंगची जर घ्यायची म्हटलं तर तुम्हाला 15,000पर्यंत जातो पूर्ण टोटल पेंट करून. टोटल. आणि ज्वेलरीमध्ये करायची असली तर तुम्हाला 20,000पर्यंत देतो. हां, बाकी काय किंमत ही कमी जास्त होतच राहील आहे ना? हा, होतं. हां, तरी बघा मूर्ती तुम्ही बघितलीत ना तर मूर्ती बघा व्यवस्थित ब्राह्मण पद्धतीत आहे ना मूर्ती? हां, ब्राह्मण पद्धत असलेली मूर्ती. त्याच्यानंतर ही बघा मूर्ती, ही किती फुटाची मूर्ती आहे? ही 5 फुटाची मूर्ती आहे. शिंदेशाहीच्या पॅटर्नमध्ये बनवलेली आहे. ही पण एक 16च्या रेंजमध्ये जातो. जर 16 सजवून जर पाहिजे असेल तर एक 25,000पर्यंत जाईल तुम्हाला ही मूर्ती. हा, पूर्ण प्रॉपर. मूर्ती बघा तुम्ही.
बघितले. आणि जर अशा जर कच्च्या जर मूर्त्या जर घ्यायच्या असतील जेणेकरून कोणाला पेंट करायची असेल आपल्या पद्धतीने घरी जाऊन आपल्या कारखान्यामध्ये, तर त्याही देता तुम्ही? कच्च्या मूर्त्या शक्यतो नाही देतो आम्ही. पेंटिंग साध्या पद्धतीने पेंटिंग करून देतो. पेंटिंग साध्या पद्धतीने कराल त्याच्यानंतर ते करता येते घरी जाऊन. जर कोणाला जर धोतर नेसवायचं असेल तर ते करू शकता घरी, आहे ना. हां, तरी बघा जी मगाशी तुम्हाला मी बाहेर मूर्ती दाखवली होती आणि ती बुक आहे ना, ही बघा, ही बुकिंग केली जाते. बुकिंग करायची पद्धत अशी आहे, नाव वगैरे लिहिला जातो. ही 11,000पर्यंत जातो फुल वर्क करून. काही गोष्टी या मूर्तीच्या अजून पेंटिंग झालेल्या नाहीत. समजा दात मारायचे आहेत, नखं मारायचे आहेत, पाट कलर मारायचा आहे, अजून ती सुंदर होणार आहे याच्या पुढे. गोल्डन कलरमध्ये आहेत ना पूर्ण, फेटा वगैरे, फेटा, हार, हे बघा गळ्यामध्ये ही मूर्ती बघा. आणि ही मूर्ती बघा, ही किती 2 फुटाची आहे का? 2 फुटाची. ही 2 फुटाची मूर्ती आहे बघा. जर तुम्हाला जर मखरामध्ये बसवायची असेल तर 2 फूट मूर्ती बघा कशी दिसते. तरी पण याची किंमत किती जाईल? 2 फुटाची प्राइस तुम्हाला 8,000पर्यंत जातो वर्किंग करून. वर्किंग करून पुन्हा टोटल. हा. आणि ही 8,000पर्यंत. आणि ही किती आहे फुटाची? फुटाची 11,000पर्यंत. हां, तर हे बघा या अशा 2 मूर्त्या आहेत. वाला टाईप असतं ना मूर्ती, त्या हा. टाईप मध्ये आहे. नेकेड मूर्ती बनवलेली आहे. आणि ही पण सेमच आहे. सेमच आहे. ही Same. 2.5 फुटामध्ये, ही 2 फुटामध्ये. ही 2 फूट आहे आणि एक 2.5 फूट. कृष्णा देवांच्या स्वरूपात आहे बघा, रूप बघा, कृष्णाचा देवाचं रूप आहे या मूर्तीमध्ये. हिची काहीतरी किंमत असेल? ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. ही तुम्हाला एक साधारण 10-10.5 हजारापर्यंत मिळते. हां, तर बघा मूर्ती बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर ही चौरंग बैठक आहे. 2.5 फुटाची मूर्ती आहे. देता घेता हात आहे. आणि ही पण तुम्हाला एक 11,000च्या रेंजमध्ये मिळेल. तिला बघा धोतर पण नेसवलं आहे आणि वरती मस्तपैकी मुकुट आणि पूर्ण गोल्डन कलरमध्ये मूर्ती बघा कशी वाटते. तर आता आपण आलो तो म्हणजे बॅलन्सिंग मूर्ती. बॅलन्सिंग मूर्तीचा जो कारखाना आहे ना, तो बघा एकदंत कला आद्या आर्ट, हे त्यांचा नंबर आहे. तुम्ही कॉल करू शकतात. मूर्ती बघा आणि मूर्ती बघून तुम्ही कॉल करा जर तुम्हाला पसंत येत असेल. तर आता आपण आलोय म्हणजे ज्या कारखान्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे बॅलन्सिंग मूर्ती. त्याच्या आधी दादाचा कारखान्याचं नाव आणि दादा नंबर देईल त्याच्या अगोदर. सांगा ना नाव तुमचं. आपल्या कारखान्याचं नाव आहे दंत कला केंद्र आद्या आर्ट आहे. हमरापूरला कारखाना आहे आपला. मोबाईल नंबर सांगा. 7276808631. किती फुटापर्यंत बॅलन्सिंग मूर्ती तुम्ही बनवताय? 2 फुटापासून 4-5 फुटापर्यंत आपण करतो. तरी किती जुना कारखाना आहे? 10 वर्ष पूर्ण झाले. 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. खूप जुना कारखाना आहे. आता ही जी मूर्ती बनवताय जय मल्हार स्वरूपात आहे ना? स्वरूपात आहे मूर्ती. पेंटिंगचा वर्क पूर्ण झालाय? नाही, काम चालू आहे यांचं. आता हे पेंटिंग वर्क पूर्ण झाल्यानंतर तरी पण कितीला जाईल ही मूर्ती? ते जाईल होलसेलला 2-2.5 हजारपर्यंत जाते. होलसेलला 2-2.5. आणि जर मला जर एखाद्याला जर सेपरेट स्पेशल घ्यायचं सिंगल वर्क असेल तर ते रिक्वायरमेंटनुसार कलर काम होतं. जसं जसं गणपती सण जवळ येईल तसं प्राईस थोडी वाढत जाईल, आहे ना? हां, बरोबर. आता ही पूर्ण पेंटिंग झाल्यानंतर कितीपर्यंत जाईल? जाईल 2-2.5 हजारपर्यंत जाते. जर एखादा एकच मूर्ती घ्यायची असेल सिंगल असले तर त्याची प्राईस थोडी जास्त असते. जास्त. 3-3.5 हजार असते, कारण की रिक्वायरमेंटनुसार तयार होते ना ती मूर्ती. हां, ही बघा या 2.5 फुटाची मूर्ती आहे. पूर्ण पेंटिंग वर्क झालेलं नाही ना? हां, नाही पूर्ण पेंटिंग वर्क झालेलं नाही अजून. तर ही कितीला जाईल मूर्ती दादा? हां, 3,000पर्यंत मूर्ती आहे ही. कमी जास्त तुम्ही अंदाजा लावू शकता ज्यावेळी याल त्यावेळी. एक अंदाजा सांगितला जातो आम्ही. तर ही बघा ही बॅलन्सिंग मूर्ती तबल्यावर आहे बघा, खाली तबला आहे. तर दादा किती फुटाची आहे? ती 3 फुटाची मूर्ती. 3 फुटाची. अजून पेंटिंग वर्क बॅलन्स आहे ना? हां, तर किती प्राइस राहील? ते भरपूर म्हणजे ते काम थोडं हार्ड आहे. 12,000-15,000. 12-15 म्हणजे कमी जास्त याच्या पुढं अंदाजा. हां, तरी बघा परलचा महाराज आहे ना बॅलन्सिंग ना? हां, ही बघा ही मूर्ती मागच्या वर्षी खूप फेमस झाली होती. बराचसा वर्क अजून काम बॅलन्स आहे. तर याची प्राइस किती जाईल सध्या? ते पण तेवढे 10-12 हजार चालूच आहे. स्टार्ट आहे. 12,000 अंदाजा सांगतोय. त्याच्यानंतर ही जय मल्हार, ही बघा कशी उभी मूर्ती आहे. ही उभी मूर्ती. ते पण तेवढे 10-12, कारण की ते हाईट 3 फूटपर्यंत हाईट आहे. हां, तर हे सर्व बॅलन्सिंग मूर्ती आहे आणि बाकी पुढं पण बॅलन्सिंग मूर्ती आहे. शंकर देवाचा अवतार दाखवलाय, पर्वतावर उभा दाखवलाय. मूर्तीचं काम अजून बराच बॅलन्स आहे. तरी ही पण त्याच रेंजमध्ये, म्हणजे ती किंमत बोलली तर त्याच रेंजमध्ये. त्याच्यानंतर मग इकडं जर बघितलं तुम्ही ना, तर हे बघा राम अवतार आहे काय? हां, रामाचा अवतार दाखवलाय. खाली गदा दाखवली ही बघा ही. तर ही सुद्धा त्याच रेंजमध्ये. पाळणा म्हणजे पूर्ण खाली काहीच नाही, मूर्तीला पूर्ण त्या रिंगवर बसवलंय त्यांनी.
झुला टाईप ह्याची काय तरी किंमत जाईल? म्हणजे थोडे पाहिजे त्याला खूप खर्च झालेला हां, त्यामुळे ते 15-20 15 ते 20 पर्यंत रेंजमध्ये जाईल ती मूर्ती. हां, हे बघा काम असे पूर्ण हात लावला जातो आणि मूर्तीला हलवली जाते है ना? हा, बुकिंग झाली काय मूर्ती? बुकिंग आहे ऑर्डरचं काम चालू आहे आपलं. चालू आहे का? हां. किती फूट आहे तरी म्हणजे पूर्ण टोटल फूट किती? 4-4.5 फूट जाईल. मूर्ती हा. म्हणजे हे पूर्ण रिंग हा, वर पण त्याला कवर येईल फुलं वगैरे घेतलं किंवा असं झाडाची फांद्या वगैरे हा हे फांदी वगैरे काहीतरी ते सर्व डेकोरेशन करूनच द्याल नाही मूर्ती. हा तर 4 ते 4.5 फुटाची मूर्ती आहे पूर्ण या शेवटपर्यंत जो पोल आहे तिथपर्यंत पूर्ण खालपर्यंत मूर्ती ही. ती 2.5 फुटाची आहे आणि ही 3 फुटाची आणि ही 3 फुटाची. तरी रेंज काय असेल किंमत? 12 ते 15,000च्या. हा या तिन्ही मूर्त्या तुम्ही बघताय ना 12 ते 15,000च्या कमी जास्त किमतीमध्ये आहेत. तर विठ्ठलाच्या स्वरूपात हे बघा मूर्ती 2 फुटाची आहे ना? किती असेल तर याची किंमत? एक जर मूर्ती घ्यायची असेल तर एक असली तर 2200 रुपये घेते. 2200 पर्यंत आणि जास्त घेतले तर कमी आहे ना? जास्त कमी हा होलसेलला कमी. तर ही बघा ही आहे डिस्प्लेवर तुम्ही किंमत बघत असाल मूर्तीची. मूर्ती बघा 2 फुटाची असलेली मूर्ती त्याच्यात मागं 30 सेम मूर्ती आहे. आता हे बघा गाडी कशी टॉप ऑफ झाले आणि आता हे घरी जाऊन हे पेंटिंग वगैरे करणार म्हणजे कच्ची जी आहे ना फक्त मूर्ती इथून हे घेऊन चाललेले आहेत आपल्या कारखान्यामध्ये ते पेंटिंग करणार आणि मग ते तिथे सेल करणार. अथर्व आर्ट आता आपण आलो अथर्व आर्टच्या कारखान्यामध्ये. मूर्त्या जर तुम्ही बघितल्या ना पूर्ण धोतर आणि पेंटिंग कमीत कमी 90% काम झालेलं आहे. किती फूट आहे? 9 फूट आहे. तर किती असेल प्राईस आता? प्राईस किती आहे याची? 45,000 आणि ही फूट किती आहे? 11 फूट. याची काय प्राईस आहे? 50,000पर्यंत. बघा ही 11 फूट आहे मूर्ती 50,000पर्यंत आहे आणि ही 9 फूट आहे 45,000पर्यंत आहे. तुम्ही मूर्ती पूर्ण बघा एकदम. त्यानंतर ही मूर्ती बघा. तर ह्या बघा या मूर्त्या अशा आहेत. ह्या सुद्धा मूर्त्या तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. जसं ते बघा दादा सिलेक्ट करताय. जर मूर्ती जर पसंत पडली तर त्यांना ते कलर करायला तुम्ही सांगू शकता आपल्या पद्धतीने. हमरापूर जर गाव बोलला ना तर बराचसा आतमध्ये अजून आपण आतमध्ये गेलो सुद्धा नाही. आपण सुरुवात केली कमीत कमी हायवेपासून 1 किलोमीटर आतमध्ये आलोय आपण. तिथूनच आपली सुरुवात जी झाली. एवढे कारखाने आहेत की कारखाने संपणार नाही. तुम्हाला मी नक्कीच एक सजेशन देईन की तुम्ही जेव्हा पण येताय ना तेव्हा तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन या. एक तर 2 व्हीलर घेऊन या, 4 व्हीलर घेऊन या. पर्सनल जर गाडी जर तुम्ही घेऊन आलात नाही तर तुम्हाला चालायला खूप लागेल. खूप बरेचसे कारखाने आहेत आणि तुमची जर मूर्ती जर सिलेक्ट झाली नाही ना तर तुम्ही अक्षरशः थकून झाला. गाडी कुठं? नागपूर. तर बघा नागपूरसाठी गाडी ना टॉप ऑफ होत्या फुल मूर्त्यांनी गणपतीच्या मूर्त्यांनी. तर या बऱ्याचशा गाड्यांना इथून भरून जात असतात. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच दाखवायचं होतं, हे सांगायचं होतं, एक थोडासा अनुभव द्यायचा होता की नक्की हमरापूरमध्ये आल्यानंतर मूर्तीची जी आहे ना किंमत किती असते. मी पुन्हा एकदा सांगतो मूर्तीची मी विटंबना करत नाही. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितले असाल जास्तीत जास्त तुम्हाला अंदाजा यावा आणि तेही किंमत आल्यानंतर सांगतात आणि आपणही घरी गेल्यानंतर किंमत आपण आपल्या मंडळाला वगैरे नक्कीच सांगतो. तर चला भेटू आता आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. अशीच जर एखादी जर मोठ्या मूर्तींची जर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल किंमतीसोबत तर मला नक्कीच पुन्हा कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा. नक्कीच मी तुम्हाला ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा गर्दी बघा सुरुवात झाली जो तो आपली मूर्ती बुकिंग करायला.